पुत्रप्रेम म्हटलं की कुठंही केव्हाही जाण्याची तयारी आपली असतेच. अशातच मुलगा जर गोव्याला असेल तर गोवा ही आपल्याला खूप जवळचा वाटतो आणि याच कारणानं अनेक वेळा ओमला भेटायला आम्ही गोव्याला जात असू. ओमशी बोलणे, त्याच्याबरोबर दिवस घालवणे असा दिनक्रम आमचा ठरलेला असायचा. आणि याच इंटरॅक्शनमध्ये आम्ही गोव्यातील विविध देवळांना भेटी देणे हा उपक्रम आम्ही चांगल्या प्रकारे राबवला असं म्हणायला हरकत नाही. गोवा म्हटलं की देवळांची नगरी, मंगेशी टेम्पल, शांतादुर्गा टेम्पल, महादेव टेम्पल, चंद्रकेश्वर भूतनाथ टेम्पल, ब्रह्मा टेम्पल, माळसादेवी टेम्पल, महालक्ष्मी टेम्पल अशा अनेक देवळांनी संपन्न असलेलं गोवा बघणे ही एक पर्वणीच आहे. प्रत्येक देऊळ हे दुसऱ्या देवळापासून खूप वेगळं आहे. एवढंच काय तर प्रत्येक देऊळ हे 2 ते 3 एकर एवढ्या मोठ्या प्रचंड विस्तारित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. इथली स्वच्छता आणि शांतता ही मनाला भावते. शिवाजी महाराजांनी ज्या देवळाचं पुनर्स्थापन केलं ते सप्तकोटेश्वर मंदिर हे आपल्याला गोव्यातील आपला शिवाजी महाराजांचा पराक्रम आठवून दिल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्येक मराठी माणसानं या सप्तकोटेश्वर देवळास भेट देणं गरजेचंच आहे असं मला वाटतं. याच प्रवासात विविध गड किल्ले आणि देवळं पाहायची आम्हाला संधी मिळाली होती. गोव्यातील देवळं ही इतकी स्वच्छ, मोठी, विस्तीर्ण आणि शांत परिसरात आहेत की त्याचा इतिहासही तेवढाच कल्पक आणि रंजक आहे. या सर्व इतिहासाची माहिती घेऊन आम्ही या देवळांना भेटी देत होतो आणि त्याच्याबद्दलच्या ज्या काही माहिती संदर्भातील ज्या काही गोष्टी होत्या त्या आम्ही जरूर पाहण्याचा प्रयत्न करीत होतो. यातून आपल्याला विविध कलारचनाही अनुभवायला मिळत होत्या. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणून ही फोंडा या तालुक्यातील असंख्य देवळं तुम्ही कधीही बघायला विसरू नका. फोंडा तालुक्यामध्येच जवळपास 10 ते 12 अतिशय उत्तम आणि सुंदर अशी देवळं आहेत. त्यातील माळसादेवीचे देऊळ हे आम्हाला सगळ्यांच्या स्मरणात राहील, कारण की याच देवळाच्या पाठीमागच्या बाजूला खूप छान असं सुंदर असं तळं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आणि त्यांना मानाचा मुजरा. गोव्यातील खाद्यसंस्कृती हा गोव्याला लाभलेला वारसा आहे. गोव्यातील उत्तम हॉटेल शोधणे आणि तिथे खाणे हाही आमच्या फिरण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे असं तुम्हाला बघितल्यावर जाणवलं असेल. बाईक घेणे आणि बाईकवर संपूर्ण गोवा पिंजून काढणे हा आमचा आवडीचा छंद झाला होता. आणि यामुळेच की काय आम्ही गोव्याच्या प्रत्येक कोपरानकोपरा हा आम्ही शोधून काढला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली होती. यातीच महत्त्वाचा टप्पा म्हणजे मोपा एअरपोर्ट, जे आता सध्या नवीनच बांधले होते आणि त्याला बघण्याचा मोह आम्हाला काही आवरला नाही आणि आम्ही आमच्या बाईकनी या संपूर्ण एअरपोर्टची सफर आमच्या बाईकने
पूर्ण केली आणि आमच्या मनातील इच्छा पूर्ण करून आम्ही मोपा एअरपोर्ट या प्रकारे बघून घेतलं. असेच नातेवाईकांना भेटून आम्ही पुढचा प्रवास कंटिन्यू केला. चलने लगी है हवाएं, सागर भी लहराए, पल पल दिल मेरा तरसे, पल पल तुम याद आए. चलने लगी माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारों दिल के हम अमीर हैं. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारों दिल के हम अमीर हैं. मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी. कानकोन बीच हा साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवामधील साऊथ गोवा या परिसरातील सुंदर बीच आहे. कानकोन बीच हा अतिशय सुंदर रमणीय असा शांत बीच आहे आणि याचं सौंदर्य तिथे जेव्हा आपण वेळ घालवतो तेव्हा ते आपल्याला अनुभवायला मिळतं. हे नक्कीच आपल्याला गेल्यावर जाणवेल. पहिल्यांदा बायको बघत असेल माझ्याकडे प्रेमाने. हो, आज किती तारीख आहे? आज 6 तारीख आहे आणि कुठल्या पाटणे बीच कानकोन इकडे मस्त मी बसतोय. सूर्यास्त होतोय. व्हेरी हॅपी म्हणून तिने काना हात घातला. कानकोन कानकोन बीच खूप छान आहे. जास्त लोक नसतात इकडे. साऊथ गोवा खूप छान बीच आहे. सगळ्यांची आठवण येते. मिस यू ऑल. बाय बाय करायचं. धुंद होते शब्द सारी, धुंद होत्या भावना, धुंद होते शब्द सारी, धुंद होत्या भावना, वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना. दररा दररा रा रा रा, दररा रा 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 रा, दररा दररा रा 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 रा, दररा रा 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 रा, दररा रा 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 रा. याच सर्व भटकंतीमध्ये बटरफ्लाय बीच आणि इतर समुद्रकिनारे आम्ही फिरलो आणि जे आपण सगळे फोटो बघत आहोत जे आमच्या दोघांच्या आयुष्यातील खूप चांगले क्षण आहेत ते सर्व क्षण आमच्या ओम म्हणजे आमच्या मुलांनीच टिपलेले आहेत. हे आमचं भाग्य आहे की जेव्हा आई आणि वडिलांना अतिशय आनंदात बघता येतं किंवा बघायचं असतं तेव्हा त्यांचे ते क्षण त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न आमच्या मुलांनी केलेला आहे. हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल. अशा या सुंदर परिसरामध्ये फिरताना आम्ही तिघंही वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत होतो आणि आमचे फोटो आमचा मुलगा अतिशय सुंदररित्या काढत होता. हे आमचं मागच्या जन्मीचं पुण्यच समजावं लागेल आणि असेच छान छान क्षण आम्ही आमच्या या मोबाईलद्वारे कॅप्चर केलेले आहेत जे आम्हाला काही काळानंतर परत बघता येतील
या उद्देशानं हे आम्ही इथे टिपलेले आहेत. गोवा म्हटलं की बोटिंग आलं, पण आम्हाला बोटिंग एवढं नीट येत नव्हतं. मग ह्यामध्ये काय करायचं तर राफ्टिंग करायचं. तर राफ्टिंग कसं करावं किंवा कयाकी कसं करावं यासाठी आम्ही एक छानसा सुंदरसा स्पॉट शोधला आणि तो म्हणजे कोला बीच. या कोला बीचला असंख्य पर्यटक येतात आणि तिथे राफ्टिंग करतात. त्यातील एक अनुभव. हो घेतोय ना ते, बोल ना काय. ते कयाकी करण्यासाठी आलो. कोलवा बीच म्हणतात, कोला बीच बीच. आता मॅडम एकट्या गाडीचा एक चालवणार, आम्ही एकटं चालवणार. एक मस्त एरिया आहे. 200 रुपये. शूटिंग करतोय. की मम्मी अरे तू ना आता जरा इकडे 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 ओम इकडे. चला तर आम्ही जातो. अशा प्रकारे बोटिंग केल्यावर आम्ही परत जेव्हा निघालो तेव्हा मला एक काजूची बाग मिळाली आणि त्याचा मनमुराद आनंद आम्ही घेतला. हा बघ होय
हे बघ अगं, हे बघ ना. अगं हे घे ना. आम्ही एका जंगलात आलोय आणि भारती काजू वेचण्यात गुंग आहे. हे सगळीकडे काजूच काजू आहेत. हे बाबा हा काजू तो काढ ना. कुठला? ते बघ तो खाली तो बघ. हा बघ इकडा मोठा आला तर. हे बघ काजू. अरे ते नाही, कच्चे आहेत ते. काय लाल आहेत. हे बघ हा बघ लाल. हा बघा, हे बघ लाल. हा बघ हा मोठा. हा काढ. मार उडी. अरे मार ना उडी. अरे ते खाली ठेव. नाही. काठी घे. ती बघ खालची काठी घे. काढ 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 काढ. हे घ्या, हे बाटली घ्या. शेवटी तिने काढलेला आहे काजू. यस, यांनी पण काढलेले आहेत भरपूर काजू. दाखवा तुमचे काजू. ये ना ये. चला आतमध्ये जंगलात चाललोय आम्ही. अक्षरशः पाला बसवला आहे आज. ओम आणि आम्ही काजूची पार्टी करणार आहोत. काजू ज्यूस. तो का तिकडे बघ किती आहे आतमध्ये. हे बघ 3 आलेत. तेव्हा 3 एकत्र अटकलेत. काय आणि तो बघ मोठाच्या मोठा. तो बघ. दिस इज अ फंटॅस्टिक एरिया जिथे काजूच काजू आहेत. नुसते पडलेत. हा बघ लाल काजू मोठा. हे बघ आतमध्ये कोण जाणार. हात घाल ना फक्त. 2-3 मोठे काजू आहेत. अरे हे बघ डिगोन. हे बघ इथे बघ. हे बघ इथे पिवळे पडलेत. हा एक काजू. हा लाल काजू पडला शेवटी तो. कच्चे आहे तो. नाही पिक्के आहेत. हा एवढा चांगला काजू आहे. ह्याला बाई कच्चे म्हणते आहे. हो खूप काजू पडलेले आहेत. गाई म्हशी काजू खात आहे. हा बघा आम्ही आता काढतो. दिसत काजू. आणि निसर्गाबरोबर फिरायचं म्हणजे असं. हे बघा काजू पडलेले आहेत वरून. डिग्गोनी काजू पडलेत. हा बघा. लोकांना काजू बघायला मिळत नाही. तिथे 3-3 काजू आहेत. पण आता घ्यायला पिशव्या नाहीत आमच्याकडे. 2-2 पिशव्या भरल्यात. अमेझिंग व्हिडिओ होणार आहे. जंगलातून फिरताना कोलापीच राफ्टिंग करून आता हा का इकडे ठेवा गेले. आम्ही @
म्हणजे ॲट द कॉस्ट आम्ही रोडवर पोचलो आहे आणि खूप असे काजू जमा केलेत. ती पण काजू जमा करून करून दमली आहे. म्हणजे काजू जमा करून ऑलमोस्ट आमची गाडी पण वाट बघते. दिसत गाडी ॲक्टिवा 6G. इथे पण काजूनी भरलेली बॅग आहे. मॅडमनी लाल काजू डब्बर भरून आणलेले आहेत ह्याच्यातच ठेवली पाहिजे. काढाय डिक्की. आणि आता डिक्की उघडायला लागेल. त्यामुळे श्वेता इधर हे रेकॉर्डिंग चालू आहे. Yes, we got it. त्याच्यामध्ये बघा ही काढा. आमचं बॅग भरलेले आहेत. आणि तिथं आतमध्ये आता काजू झालेत बघा. तुझा ठेव काजू. बस ती राहू द्या, ती बाहेरच राहू द्या. आणि आता काजू पॅक. इकडे बघू. दमलो आहे मी. आज काजूचा ज्यूसची पार्टी आहे. सगळ्यांना आमंत्रण. जे एवढं मोठं खोड दिसतंय, हे जेवढं दिसतंय हे काजूचं झाड आहे. आतापर्यंत आपल्याला वाटायचं की काजू झाड खूप छोटं असतं. आम्ही आमच्या कोला बीचवरून निघताना ही काजूची झाडं लागली. सुदैवानं आम्ही खूप काजू बोंडासकट घेतलेले आहेत. चला आम्हाला जायचं आहे. बाय ऑल वन. हे काजू आता जमा झालेले आहेत. या काजूचा ज्यूस आता आमच्या आयचेम गोवाचे शेफ बनवणार आहेत. आता काजू धुणं चालू आहे. काजू धुतले की लालवाले वेगळे आणि पिवळेवाले वेगळे असा ज्यूस पिणार. आणि पिण्याचं टेस्ट काढण्याचं काम, चुका काढण्याचं काम. आणि आम्ही काय खातोय ते काय कॉर्नर दाखवा. कॉर्नर हे काहीतरी कॉर्नर म्हणून काय लोणावळ्याला मिळतं. एक नंबर बकवास लागतं ते. नुसतं ते पिठासारखं लागतं आणि चांगलं लागतं म्हणतात. त्याच्यासाठी मला गाडी थांबवायला लागली विकत घ्यायला. किती? 20 रुपये का? 50 रुपये. 50 रुपये एवढेशे. आणि बी तरी खाऊन टाक, वसूल होतील. ते बघा काजू दाखव रे. बघा सगळेजण काजू कसे आहेत. सगळे झाडावर काढलेले काजू आहेत. हे बोंड वेगळी काढली जातात. हे दोन ह्याचा तर ज्यूस तयार होणार आहे. तो बंद करा ते बघा. तुझा आवाज पण रेकॉर्ड होत आहे. ही काजूची ज्यूसचं काढणं चालू आहे. ओमनी बनवलेलं आहे. ओम इकडे बघ. टेस्टला एकदम भारी आहे. आम्ही दोघंजणं प्यायलो आहे. आणि एवढे काजू सगळे पिळून त्याची ओरिजिनल ज्यूस आम्ही घेतलेला आहे.
आणि आता तो बीचवर बसून प्यायताना एक फुल मजा, क्लासिक मजा आम्हाला मिळते कोमुळे. एवढं काजू रानात पडलेले असतात, त्याचा जर ज्यूस करून जर लोक प्यायले तर किती छानपैकी हेल्दी ड्रिंक आपल्याला प्यायला मिळेल. आपण गोव्याला येऊन नको ते ड्रिंक पितो, त्याच्यापेक्षा हे जर हेल्दी ड्रिंक प्यायलो तर शरीरालाही आणि मनालाही ताजेतवाना येईल, विटॅमिन आणि पोषक द्रव्य मिळतील आणि जास्त त्रासही नाही या गोष्टीला. स्वतःहून त्याचा ज्यूस आपल्याला बघायला मिळतो आहे बघा. परत काजूंचाही उपयोग आहे बघा. एवढ्या मोठ्या काजूमधून पटापट, आणि ह्याला जर समजा एखादं मशीन जर घेतलं आपण ज्युसरचं तर क्या बढिया काम होईल, विचारच करू शकत नाही. एक साधं हँडी मशीन जर असेल आपल्याकडे काजूसाठीचं ज्यूस, तर त्यातून पटापट आपल्याला ज्यूस करून मिळेल आणि प्यायला मिळेल. किंवा ही बाटली तर आता ओम भरतो आहे, देखो भरलेले आहे, स्टॉक रेडी आहे, ताजा आणि ताजा. तसेच राहतो. केवढा टेस्ट पळत होती. मी जाते. प्रवासात वेगवेगळ्या प्रकारे मोबाईलमधून फोटो काढणे आणि त्यातून त्याला व्यवस्थित एक सुंदरसा इफेक्ट देऊन बघणे हा आमचा छंद आम्ही या गोव्यामध्ये जोपासला होता. आणि ही चित्र जी समोर आहेत, ही फोटोग्राफी जी आहे ती आवडी खातर केल्यानंतर तो जो आनंद आम्हाला मिळाला तो खूप उत्तम आणि छान होता. चला म्हणा आता काय म्हणत. आणि दुसरी लाट आली. सूर्य पण गेला. आता आली बघ, मोठीच्या मोठी लाट आली. बरोबर बघ, बरोबर. पाणी वाढायला लागलं. 5:30चा अंधार होता. या अंधारात त्या तीरापासून ह्या तीरापर्यंत आणि ह्या तीराच्या पलीकडे एक पॉम्बोलिन बीच म्हणून आहे. तिथपर्यंत जाईपर्यंत जी मजा आहे अनुभवल्या जाईल ही खूप वेगळी आहे. या लाटांनी बनवलेल्या असंख्य जमिनीवरच्या छटा ज्या आहेत ते जे लेअर आहेत आणि ह्या लेअरमध्ये वरचं आकाश रिफ्लेक्शन होते. वेगवेगळ्या ज्या छटा आहेत त्या डोळ्यांनी बघता येणार आहेत, कॅमेऱ्याने खूप कमी प्रमाणात दिसेल, पण त्याची जी रंगत आहे ती रंगत बघणं ही अजरामर गोष्ट आहे. माणसाने आयुष्यात काय बघावं
तर या छटा हे दिसायला जरी वेगवेगळ्या रंगात असलं तरी एक लेअर आहे त्याची, आणि ती आपल्या स्पार्टेक्सच्या लादीपेक्षाही क्लिअर कट सुंदर आहे. तिथे कुठलाही कट नाही आणि असा अथांग समुद्र आज 2 दिवस अनुभवायला मिळाला. हे 2 दिवस माझ्या आणि समुद्राचे गप्पांचे ही खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यात. समुद्राबरोबर मारलेल्या गप्पा ह्या कवितेतल्याच गोष्टी आहेत. यावेळी विदा सावरकर जी आठवतात, त्यांनी त्यांच्याशी गुज जे घासलं असेल किंवा काही जे मनोगत मांडलं असेल समुद्राबरोबर, ते इतकं विलक्षण आणि खरोखर सत्य असेल की ज्यात आपण आपले एकटे आणि आपला समुद्र यांची दोस्ती होऊ शकते, ही परिस्थिती आज मला 2 दिवसात आलेली आहे. ते समुद्राचे धन्यवाद किती मानावे किंवा परमेश्वराचे मानावे ही वेगळीच गोष्ट आहे. धन्यवाद. या समुद्रावर तुम्हाला जे काही फोटोग्राफीने दिसतंय त्याच्यापेक्षाही अतिशय सुंदर असं हे वाळूच्या छटांचं चित्र तुम्हाला आम्ही शब्दात सांगू शकत नाही, इतकं सुंदर होतं. या खडकांमध्ये असलेले शिंपले आणि शंख हे जमा करण्यात आमच्या पत्नीने खूप वेळ घालवला होता आणि ते सगळे जमा करून मुंबईला आणले होते. ना काही कामधंदा नाही आहे, शिंपले जमा करत करत फिरले आहे. शाळेची कामं नसल्यामुळे सकाळची वेळ आहे 7:30. बोटी पडल्या तिथे आणि बाई शिंपले जमा करत फिरते आहे. परत वेळ झाली होती परतीच्या प्रवासाची आणि परत आपल्या ऑफिस आणि शाळेत जाण्याची. हा व्हिडिओ या संपूर्ण सेगमेंटमध्ये 2 वेळा 3 वेळा आला आहे, पण हा व्हिडिओ परत परत बघताना एक आयुष्यातील मनमुराद आनंद जगलेला क्षण टिपून ठेवण्यासाठीचा हा केलेला प्रयत्न आहे, हे विसरून चालणार नाही. आणि परत आपलं मुंबई, आपलं कर्मभूमी आपल्याला बोलावते, खुणावते.